विधान परिषदेचे उमेदवार आणि माजी मंत्री बसवराज पाटील आपल्याबरोबर आहेत. साहेब, तुमचं सुरुवातीला अभिनंदन, उमेदवारी मिळाली आहे. काय आता जिम्मेदारी वाढली, काय सांगाल? एकतरी भारतीय जनता पक्षानं माझ्यावरती फार मोठा विश्वास टाकलेला आहे आणि मला वाटतं आज एवढं मोठा देशातला मोठा पक्ष, राज्यातला मोठा पक्ष आणि म्हणून या पक्षानं मला जी उमेदवारी दिली, या उमेदवारीमुळं माझी जबाबदारी आता अधिक वाढलेली आहे. आणि विशेष करून आज आपण पाहतोय की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष नवीनजी नितीन नवीनजी आणि अमित शहा साहेब हे देशामध्ये खूप चांगलं नेतृत्व ते करत आहेत संघटनाच्या दृष्टीनं. आणि विशेष करून राज्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये या सगळ्या विकसित महाराष्ट्र म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये घोडदौड सुरू आहे. आणि म्हणून अशा या पक्षामध्ये एकतरी नेतृत्व, एक तरुण नेतृत्व, एक उमदा अशा प्रकारचं नेतृत्व, त्यासोबत प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब हे संघटन वाढण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहता. तसेच आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, परवाच आपल्याकडं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये क्रमांक 1 वर राहिलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये यश या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातून मला उमेदवारी मिळणं, पक्षानं माझ्यावरती एवढं मोठं विश्वास टाकणं, मला वाटतं हे माझं भाग्य आहे. आणि म्हणून या सर्व नेते मंडळींचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि या पुढील काळामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं, निष्ठेनं, पारदर्शकता ठेवून आम्ही या ठिकाणी काम करू, अशा प्रकारचं मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेलाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि या सर्व नेते मंडळींचं मनापासून परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. सर, 2 जिल्ह्याची जबाबदारी तर तुमच्यावर आधीच होती, आता 3ऱ्या जिल्ह्याची जबाबदारी पण पडते. विस्तारित मतदारसंघ आहे हा, 3 जिल्हे म्हणजे मोठं क्षेत्रफळ आहे. कशा पद्धतीनं रणनीती राहील, कशा पद्धतीनं तुम्ही पुढची भूमिका बजावल? एक तरी काय, म्हणजे जसं जसं आपल्याला आपल्या कार्याचा विस्तार होत राहतो त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने त्याला मला वाटतं माझ्या दृष्टीने ती एक चांगली संधी आहे. आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची संधी मिळते त्या वेळेला या नेतृत्वांच्या खाली सहकार्यानं त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की मी पूर्वी धाराशिव जिल्ह्यामध्ये काय काम केले आपल्याला माहिती आहे. लातूरमध्ये मला भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून संधी दिल्यानंतर काय केले, कशा पद्धतीने मी काम केले हेही आपल्याला माहिती आहे. आणि तिथं 10 वर्ष आमदार असताना मी काय करू शकलो हेही माहिती आहे. आणि आता परत मोठी जबाबदारी वाढली आणि विशेष करून आपल्या या तिन्ही जिल्ह्यामध्ये अभिमन्यू पवार साहेब आमदार असतील, आमदार राणा पाटील असतील, आमदार सुरेश धस असतील, आमदार रमेश कराड असतील, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर असतील, आमच्या पंकजाताई असतील आणि इतर आमचे सर्व प्रकाशराव साळुंखे असतील, हे सगळी एवढी मोठी मंडळी आहेत 3 जिल्ह्यामध्ये. मोठ्या प्रमाणामध्ये ते सध्या कार्यरत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये ते काम करत आहेत. आणि म्हणून या सगळ्या सहकार्याबरोबर मलाही काम करायची संधी मिळाली, हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं आहे. साहेब, नाव डिक्लेअर चर्चा बऱ्याच दिवसापासून होती, पण नाव डिक्लेअर होण्यासाठी थोडा उशीर लागत होता. तुमच्या स्पर्धेमध्ये काही लोक होती तुमची भाजपची, त्यांच्याशी तुमचं बोलणं झालंय का? कशा पद्धतीनं सगळं पॅचअप केलं आपण? काय नाव डिक्लेअर होणं, वेळ कळणं, हे काय ही प्रक्रिया आहे. पक्षामध्ये ही प्रक्रिया चालत असते आणि म्हणून त्याच्यामध्ये असल्या काही विषय फक्त प्रक्रिया आणि सगळ्यांचं एकदाच नाव डिक्लेअर झाले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक विचारानं, एक मतानं पक्षाकडे मागणी केली होती. आणि पक्षाने कुणाला ज्यांनाही उमेदवारी दिली त्यांना आपण सगळ्यांनी मदत करायचं, सहकार्य करायचं, याच उद्देशानं आम्ही सगळ्यांनी तिकीट मागितलं. शेवटचा प्रश्न, महत्वाचं म्हणजे योगायोग पहा की उमरगा तालुक्यातूनच काँग्रेसनं पण उमेदवारी दिली आहे, हे आपल्याला पण माहीत असेल.
आता प्रत्येक पक्ष निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतच असतो आणि म्हणून उमरग्यातून असो किंवा या मतदारसंघातला कुठलाही उमेदवार तो उमेदवारच राहतो. त्याला तालुका वगैरे असा काही विषय राहत नाही. आणि म्हणून आमच्या जी महायुतीचे म्हणून मला जी उमेदवारी आहे त्या महायुतीमध्ये सुद्धा आज बाबासाहेब पाटील आहेत, संजय बनसोडेजी आहेत, आमचे इथं शिंदे सेनेचे सावंत साहेब आहेत, रवींद्र गायकवाड आहेत, आमचे हे चौगुलेजी आहेत, असे अनेक सगळ्या नेते मंडळी एक मोठ्या प्रमाणामध्ये आमची ही महायुती आहे. आणि म्हणून आम्ही परवा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणूनच आम्ही सामोरं गेलो आणि आजही या निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून सामोरं चाललो आहे. आणि मला खात्री आहे की लोकांचं जे आज प्रकारचं प्रतिसाद आहे, जो पाठिंबा आहे आणि आम्ही सगळे ज्या पद्धतीने एकसंघ आहोत ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर तुमच्या सहकार्यानं, लोकांच्या मदतीनं अतिशय प्रचंड मताधिक्यानं लोक आम्हाला निवडून देतील आणि सेवा करायची संधी देतील. आज अर्ज भरताय तुम्ही थोड्या वेळात, कोण कोण नेते येणार आहेत अर्ज आमच्या महायुतीतले सगळेच नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. मी आता आपल्यासमोर ज्यांचं नाव घेतलं ती सगळी मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत. धन्यवाद. एकंदरीतच बसवराज पाटील यांना भाजपनी उमेदवारी दिली. 3 जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे जे प्रश्न आहेत ते बसवराज पाटील सोडवणार आहेत. मात्र आज ते थोड्या वेळात फॉर्म भरतायत आणि भाजपातली सर्व मंडळी जी आहे ती त्यांचा फॉर्म भरण्यासाठी धाराशिवमध्ये दाखल होणार आहेत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.